बातमी धाराशिवमधून. धाराशिव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच विद्यार्थ्यांनी शाळा भरवलेली आहे. परंडा तालुक्यात सोनारी गावचा विद्यार्थ्यांचं शाळेला शिक्षक नाहीये आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी अनोखं आंदोलन सुरू केलंय. कालच या गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकलं होतं. आमदार तानाजी सावंत यांनी देखील शाळेला शिक्षक देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन देखील शिक्षक न दिल्यामुळे गावकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलंय. अचानकपणे सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं आणि घोषणाबाजीमुळे जिल्हा परिषद दणाणून गेलेली आहे. शिक्षक द्या तेव्हाच माघार घेणार अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत शिक्षक मिळत नाहीत म्हणून काल सोनारी गावच्या ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी शाळेला टाळं ठोकलं होतं. मात्र कालपासून मागणी करतायत, शिक्षक मिळत नाहीत म्हणून आज विद्यार्थ्यांनी सोनारी गावच्या ही शाळा जी आहे ती जिल्हा परिषदेच्या आवारातच भरलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं हे दालन आहे आणि यांच्या या दालनासमोरच जे आहे तर गावकरी व हे विद्यार्थी बसले आहेत. यांची मागणी काय आहे तर फक्त यांना शाळेत शिकण्यासाठी शिक्षक हवा. हे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी त्यांचं दप्तर जे आहे ते शाळेचं घेऊन या ठिकाणी आले. गेली 4 वर्ष झालं हे विद्यार्थी तसंच प्रशासनाकडे काय मागतायत तर शिक्षक द्या म्हणून मागतात. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. काल यांनी ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस त्यांच्याच भागाचे आमदार तानाजी सावंत यांनी फोन करून शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की शिक्षक उपलब्ध करा. मात्र कुठली लेखी आदेश नाही, कुठला प्राप्त नाही. त्यामुळं हे विद्यार्थी आहेत ते आता सगळं दप्तर घेऊन इथंच शाळा शिकण्यासाठी या जिल्हा परिषदमध्ये बसलेले आहेत. आपण आपल्यासोबत मुली आहेत. मला सांगता येईल तू आंदोलनाला बसली, काय तुझी नेमकी भावना आहे? आम्हाला 9वी 10वीला गणित आणि विज्ञानासाठी शिक्षक हवेत आणि बाबासाहेब सारखेच म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शिक्षण मिळावे ह्यासाठीच आम्ही इथं प्रयत्न करत आहोत. आमची हीच एक शेवटची इच्छा आहे की आम्हाला 9वी 10वी साठी गणित विज्ञानला शिक्षक द्यावे. बर, तुझी काय मागणी, कशासाठी बसलीस तू? हा महाराष्ट्र प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र म्हणला जातो, पण या महाराष्ट्रात जर शाळेतच शिक्षक नसतील तर हा महाराष्ट्र प्रगत कसा होईल? शिक्षणाविषयी हा प्रगत का होईल आणि कसा होईल? जर शिक्षक नसतील तर हा प्रगत होणं अशक्य आहे. म्हणून आम्हाला गणित विज्ञानला इयत्ता 10वीला शिक्षक मिळालेच पाहिजे. बर, शिक्षक मिळालेच पाहिजे. म्हणजे ग्रामस्थ देखील आहेत, तुम्ही सगळे गावकरी आहात. काय नेमकी भूमिका आहे, कशासाठी आला? भूमिका किती वर्ष झालं मागणी 4 वर्ष झालं मागणी करतो. किती पटसंख्या आहे गावची? 350 पटसंख्या आहे. हा, तरी ही शिक्षक वारंवार मागणी करून सुद्धा शिक्षक मिळत नाही. आंदोलन करण्याची वेळ आली आहे. बर.